सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथील फुटपाथ व्यावसायिक व हातगाडीवाले यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चहा विक्री, वडापाव, पाणी, बिस्लेरी, छोट्या मुलांचे कपडे आणि इतर व्यवसाय करत असलेले हातगाडी व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण का त्या ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत त्याच्याबरोबर मधोमध एक मोठी अशी भिंत, संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे जर ती संरक्षण भिंत बांधली तर आतमधील जी रुग्ण असतील आणि रुग्णांचे नातेवाईक त्यांना जे चहा, पाणी, नाश्ता आणि इतर ज्या सुविधा लागतात ते लोक ह्या व्यवसायाकडून नेत असतात। परंतु आज जर ती भिंत बांधली तर त्यांचा आणि ह्यांचा हे होणार नाही, व्यवहार होणार नाही आणि ती भिंत बांधली तर त्यांच्या सर्वांच्याच पोटावर पाहिल आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की आपण यामध्ये मधला मार्ग काढून एक खिडकी पद्धतीचं अथवा यू आकाराचा असा डिझाईन करून तेथील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मुभा द्यावी। अन्यथा आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या सर्व व्यावसायिकांसाठी एखादं उपोषण किंवा सामाजिक लढा उभारावा लागेल।